नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर ओवी अँड मम्मा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा व्हिडिओ खूपच विशेष आहे. म्हणजेच प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी कोणी पाहुणे येतच असतात. तसेच आज माझ्या घरी देखील पाहुणे येत आहे. स्पेशल पाहुणे म्हणजे माझी भाची भाचे सगळेजण येणार आहेत आणि त्यांनी अशी डिमांड केली की मामी काहीतरी स्पेशल रेसिपी बनवा. आता अचानक मी सांगितल्यावरती काय बनवायचं, स्पेशल रेसिपी म्हणजे कोणती बनवायची? तर आमच्या घरामध्ये पनीर सगळ्यांना आवडतं, म्हणजे मुलांना खूपच आवडतं. पनीरची जी देखील रेसिपी असेल ती खूप आवडीने खाता, म्हणून मी विचार केला की आज पनीरचीच रेसिपी बनवूया. म्हणून मी सर्वात आधी पनीर आणला आणि त्याचे खूप असे छान बारीक बारीक पीसेस करून घेतले आणि जास्त मोठे नाही केले, मीडियम आकाराचे छोटे छोटे पीसेस करून घेतले. त्याला लाल तिखट, हळद, मीठ असं सगळं लावून एकजीव करून घेतलं, म्हणजे सगळे मसाले त्याच्यामध्ये मॅरिनेट होतील आणि असं साधं पनीर खायला चांगलं लागत नाही. म्हणून मी तसे पनीर सगळं मसाला वगैरे लावून एक साईडला ठेवून देते थोड्या वेळासाठी. नंतर मी सुरुवात करते भाज्या कटिंग करायला. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची वगैरे टाकू शकतो, खूप छान लागतात आणि मुलं आवडीने खातात देखील अशा भाज्या. मी नंतर घेतले टॉमॅटो अशीच नाही टाकले, त्याचे थोडे पीसेस करून घेतले. आता तुम्ही म्हणत असाल की मी हे टॉमॅटोच्या आतमधल्या बिया का काढते? मला नाही आवडत आणि हेल्थसाठी ते चांगले देखील नसतात असं माझ्या आईने सांगितलेलं होतं. तेव्हापासून मी त्याच्या बिया सगळ्या काढून ठेवते. मला ती मुळात पहिल्यापासूनच सवयच झालेली आहे, म्हणून मी त्याच्यामधल्या बिया सगळ्या काढून प्रत्येक भाज्यांमध्ये मी त्याच्या बिया काढूनच मी स्वयंपाक बनवते आणि त्या बिया शरीरासाठी चांगल्या देखील नसतात, म्हणून मी नाही टाकत त्याच्यामध्ये. आता मला ती सवयच झालेली आहे. तर मी टॉमॅटो कटिंग करून घेतलेले आहे. कांदा मी लांब लांब बारीक कापून घेतलेला आहे. टॉमॅटोची मी आता प्युरी बनवून घेणार आहे. टॉमॅटोची अशी छानशी प्युरी बनवून झालेली आहे. तर आता खूपच घाई होती आणि आता लवकर स्वयंपाक करायचा होता, म्हणून काय करू कळत नव्हतं. तर मी एक साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे, कारण की घरामध्ये दूध थोडंसंच होतं आणि मसाल्यामध्ये मला दूध टाकायचं होतं. तर मी तसंच लवकर दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं. जास्त पण गरम नाही केलं, थोड्या वेळ मी ते थंड होऊ दिलेलं. तरी देखील ते थोडंफार होतंच गरम आणि मी तो मसाला मिक्स करून घेतला थोडासा, कारण की या भाजीमध्ये थोडंसं दुधाचं प्रमाण देखील लागतं या मसाल्यामध्ये टाकायला आणि माझ्या घरामध्ये अशीच आवडते सगळ्यांना भाजी. तर मी त्या मसाल्यामध्ये थोडंसं दूध टाकून मसाला पूर्ण एकजीव करून घेतला. मसाला एकजीव करून झाल्यावरती कढईमध्ये तेल ठेवलं आणि तेल थोडंसं गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये जे आपण पनीर ठेवलं होतं मॅरिनेट करून लाल तिखट, हळद, मीठ लावून ते थोडेसे फ्राय करून घेतले, कारण की फ्राय केलेले खूपच छान लागतात आणि आपण ते असेच देखील खाऊ शकतो. माझ्या घरी तर असेच ठेवल्यावरती मुलं असेच आवडीने ते पनीर खातात. तळलेले पनीर भाजीमध्ये टाकल्यावरती देखील छान लागतं, म्हणून मी नेहमी तळूनच घेते, साधं पनीर कधीच टाकत नाही, कारण की जी टेस्ट असते ती खूपच वेगळी लागते पनीरची. हे बघा खूपच छान असे फ्राय झालेले आहे. त्यावेळी जास्त आहेत म्हणून ते जरा जास्त फ्राय नाही झाले, थोडेफारच झालेले आहेत. तर मी त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेणार आहे. कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि तो कांदा थोडासा लालसर होऊ देणार. त्याच्यामध्येच मी शिमला मिरची ती देखील थोडीशी अशी फ्राय करून घेणार आहे. शिमला मिरची फ्राय करून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये जी टॉमॅटो प्युरी होती ती टॉमॅटो प्युरी टाकून दिली आणि टॉमॅटो प्युरी चांगली त्याला लालसर कलर आला. तेल सुटल्यावरती मी त्याच्यामध्ये जे आपण ग्रेव्ही तयार केलेली होती, म्हणजे जो मसाला होता दूध टाकून आपण त्याची ग्रेव्ही तयार केलेली, तो मसाला टाकला त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ॲडिशनल मसाले टाकायची गरज नसे तरी देखील मला त्याच्यामध्ये मसाले, कारण की थोडीफार तरी स्पायसी भाजी पाहिजे, म्हणून मी त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंफार टाकते आणि थोडासाच कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची देखील टाकते, म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते आणि ते टाकल्यावरती खरंच खूपच अतिशय सुंदर कलर येतो भाजीला आणि सगळं एकत्र एकजीव करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, एकदम नाही टाकलं. जसं ग्रेव्ही घट्ट होती त्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं. मीठसुद्धा मी अंदाजानेच टाकलं,
कारण की ज्याप्रमाणे पाणी आहे त्यानुसारच मी त्याच्यात मीठ टाकलं. ग्रेव्ही थोडीशी घट्ट व्हायला आली म्हणून मी त्याच्यामध्ये नंतर पनीर टाकलं, कारण की जेवढी ग्रेव्ही होती ती थोडीशी पाणी टाकलेलं होतं ते छानपैकी त्याला कलर वगैरे आला आणि ग्रेव्ही पूर्ण मिक्स झाली. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले पनीर होते ते त्याच्यामध्ये टाकले आणि सगळे पनीर टाकल्यानंतर चांगली एकजीव अशी ग्रेव्ही हलवून घेतली आणि थोडेसे फ्राय केलेले पनीर काढूनही ठेवले, कारण की मुलांना खूप आवडतात म्हणून मी नेहमीच फ्राय केल्यावरती थोडेसे देखील मुलांसाठी काढूनच ठेवते, ते नंतर मागतातच खायसाठी. आणि अशा प्रकारे ग्रेव्ही मग थोड्या वेळ एकदम मीडियम आचवरती ठेवलेली आहे. आणि आता स्वयंपाक करायचा आहे म्हणून सगळ्यात आधी मी किचन ओटा एकदम स्वच्छ करून घेतला, कारण की जर किचन ओट्यावरती जास्त पसारा असेल ना तर अजिबात सुचत नाही. एक साईडला पीठ भिजूनच ठेवलेलं होतं आणि आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत, कारण की किचन ओटा स्वच्छ असेल ना तरच आपल्याला लवकर सुचतं, नाही तर काहीच सुचत नाही. तर आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत. आमच्या ओवी देखील मागे लागली आहे की मी पण आज चपाती बनवणार, आणि खरंच ती अतिशय सुंदर प्रकारे चपात्या लाटते आणि तिला येतात देखील. लहानपणापासूनच तिला आवड होती म्हणून ती खूप सुंदर प्रकारे अशा चपात्या लाटते. आणि 2-3 दिवसाआड तिला असंच वाटतं चपात्या करायला, तर ती पप्पांसाठी, आमच्यासाठी, प्रत्येकासाठी एक अशा 4 चपात्या बनवते सगळ्यांसाठी. तर आज देखील तिने बनवलेल्या आहे तिच्या छोट्या छोट्या हातांनी. खूपच सुंदर बनवते, तिला फक्त गोळे करून द्यावे लागतात आणि ती चपात्या अतिशय सुंदर बनवते. तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या ओवीनी चपात्या कशा बनवलेल्या आहेत आणि तिला खूप आवड आहे चपात्या बनवायची. चपात्या बनवायच्या आहेत पण तिची हाईट कमी पडते म्हणून ती अशी आयडिया करते की स्टूल घेते, स्टूलवरती ती उभी राहते आणि मग ती चपाती बनवते. मी शिकून घेते पण खूपच छान बनवते ती चपात्या. थोडा वेळ कधीतरी हे होतात पण आकार येतो तिचा त्याप्रमाणे. खूप छान अशा प्रकारे ती आणि खूप आवडीने घरातले खाता. अरे आज तिने खूपच मोठी बनवलेली आहे. ती खूप खुश होती की मी आज मोठी चपाती लाटलेली आहे आणि रोज अशी मागे लागते की मला पण बनवू दे. पण मी जास्त नाही देत कारण की खूप किचन ओटा घाण करून ठेवते, सगळीकडे पीठ वगैरे असतं. तरी देखील मुलांची आवड आहे शिकायची तर मी शिकू देते तिला. तिच्या चपात्या बनवून झाल्यावरती तर आमच्या भाचीसाहेब आलेल्या आहेत, घरी पाहुणे आलेले आहेत. पाहुणेच म्हणजे सगळेच नंदेचे मुलं, त्यांच्या नंदेचे मुलं, अशी सगळी पूर्ण गँगच आलेली आहे घरी. तर मला वेळ होत होता म्हणून ती देखील आली मदत करायला की मामी मी देखील चपात्या करू लागते. तर तिच्या चपात्या करायची पद्धत वेगळीच आहे. आत्ताच्या मुलांना हाताने नाही आवडत करायला म्हणून ते उलथणी घेऊन करतात. तर पूर्ण धूर होत होता घरामध्ये म्हणून पटापट चपात्या थोड्याफार केल्या आणि त्यांच्यासाठी मी दाल फ्राय केलेलं होतं. तर त्याच्यावरती फक्त थोडीशी फोडणी द्यायची होती. तर मी दाल फ्रायसाठी लसूण, कढीपत्ता वगैरे टाकून फोडणी देऊन घेतली आणि असा आमचा मेनू खूपच अतिशय सुंदर अशी आमची रेसिपी झालेली आहे. आणि आता सगळे घरी आलेले देखील आहे, पण घरी आल्यावरती एकमेकांसोबत बोलत नाही मुलं. तर आता हल्ली सगळे मुलं फोन घेऊन कोणी रील्स बघतं, कोणी गेम खेळते, असंच सगळं चालू आहे. तर आता सगळ्यांना वाढायला घेतलेलं आहे मी आणि सगळेजण आतुरतेने वाट बघतात की मामीने आज काय स्पेशल बनवलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत ताई देखील आलेल्या आहेत आज. ताईंना थोडासा राग आला कारण की मी त्यांना बोलवलेलं नव्हतं. ॲक्च्युली मुलांची पार्टी होती, मुलांनी सांगितलेलं म्हणून मी फक्त मुलांनाच बोलवलेलं. तरी देखील आम्ही त्यांचा थोडासा राग घालवला आणि त्यांना जबरदस्तीने जेवायला बसवलं आणि त्या बसल्या, थोडं नाही बोलल्या आणि त्यांना जबरदस्तीने सांगितलं की जेवण करा. अरे वहिनी थोडंसंच दिलंय नंतर फुगावा अरे थोडंसं टेस्ट करा माझी कशी झाली म्हणजे मी ऑर्डर डब्यात सिस्टम नाही आमच्याकडे.
त्यांचा राग आम्ही घालवला आणि त्यांना जेवायला बसवलं. मी पुरणपोळी देखील केलेली होती कालची, तर ती थोडीशी गरम करून सगळ्यांना अर्धी पुरणपोळी दिली आणि सगळ्यांना खूप आवडली. सगळ्यांनी खूप छान जेवण केलं आणि सगळ्यांना माझी भाजी खूप आवडली. मी बनवलेली पनीर टिक्का मसाल्याची भाजी. आणि आम्ही जेवण झाल्यावरती आमच्या सुरतच्या ताईंना फोन लावला. तिकडे देखील अजून 2 भाचे आहेत, त्यांना देखील थोडंसं आम्ही जळवायचा प्रयत्न केला की बघा आम्ही इकडे खूप मजा करतो. असं करून आम्ही व्हिडिओ कॉलिंग केला आणि आता आम्ही सगळेजण असे गप्पा मारणार आहोत. आम्ही सगळे एकत्र आल्यावरती असंच 2 तास असेच आमचे चालले जातात गप्पा मारण्यामध्ये. तर व्हिडिओ कॉलिंगवरती सुद्धा आम्ही डिस्कस करतो आहे की आम्ही हे केलं ते केलं. थोडंसं त्यांना आम्ही इकडे बोलवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता ते देखील आल्यावरती आम्ही अशीच मजा मस्ती करू आणि त्यांना लवकरात लवकर इकडे बोलवू आणि बाकीचे तर जमल्यावरती मोबाईलच घेऊन बसतात. मग आमची अशी गंमत मजा मस्ती चालूच असते. तर तुम्हाला आमचा आजचा फॅमिली ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा.